स्वच्छ सोलापूर, सुंदर सोलापूर व अतिक्रमणमुक्त सोलापूर असा ध्यास घेत सोलापूर शहराला अतिक्रमणमुक्त करणारे डॅशिंग अधिकारी जगन्नाथ बनसोडे यांना लोकप्रधान न्यूज चॅनलच्या 4थ्या वर्धापन दिनानिमित्त पुरस्कार देऊन गौरविण्यात येत आहे। या संदर्भात त्यांच्या कार्यावर टाकलेला हा छोटासा प्रकाश। सोलापूर शहरात आपल्या कामाचा दरारा निर्माण करणारे सामाजिक चळवळीतील अधिकारी म्हणजे महानगरपालिकेचे मंडई अधीक्षक तथा अतिक्रमण विभाग प्रमुख जगन्नाथ बनसोडे। मेरी ज़रूरत है कम इसलिए मुझमें है दम आणि जिसमें दम है तो फक्त बाजीराव सिंघम असे डायलॉग आपण सिंघम चित्रपटात पाहिले असतीलच। हा सिंघम इगो हार्ट झाल्यामुळं भ्रष्ट राजकीय व्यवस्थेविरुद्ध बंड करतो, तसाच काहीसा सिंघम स्टाईल अधिकारी म्हणजे जगन्नाथ बनसोडेकडं पाहिलं जातं। 12वीपर्यंत सोलापूर शहरातील दयानंद कॉलेजमध्ये शिक्षण घेतल्यानंतर अनुकंपा तत्वावर वडिलांच्या जागी 15 जानेवारी 1987 रोजी ते महानगरपालिकेच्या सेवेत रुजू झाले। सुरुवातीला सोलापूर महानगरपालिका येथे रामवाडी येथील आरोग्य केंद्रात क्लार्क म्हणून नोकरी मिळवली। त्यानंतर झोन क्रमांक 5 मध्ये आरोग्य निरीक्षक, जकातनाका कार्यालय, कर आकारणी विभाग, LBT व त्यानंतर तपासणी अधीक्षक अशी निरंतर सेवा केल्यानंतर जगन्नाथ बनसोडे यांना महानगरपालिकेकडून मंडई अधीक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळाली। आपल्या तरुण वयापासूनच सामाजिक कार्य करण्याची धडपड आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरणा जवळ असल्याने जगन्नाथ बनसोडे यांनी संपूर्ण शहरातील मंडई विभागात अनेक बदल केले। सार्वजनिक रस्त्याला अडथळा होईल अशा पद्धतीने भाजी विक्रेते रस्त्यावरच बसायचे। त्यांना समजावून सांगत मंडईमध्ये बसण्यास भाग पाडल्यानंतर तसेच स्मार्ट सिटी अंतर्गत मंडई सुशोभीकरण आणि मंडईमध्ये नव्याने ओटे तयार झाल्यानंतर त्याचा लिलाव लावत पालिकेच्या उत्पन्नात भर घालण्यास मोलाची मदत जगन्नाथ बनसोडे यांनी केली आहे। महानगरपालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी त्यांना मंडई अधीक्षक सोबतच अतिक्रमण विभागाचे प्रमुख म्हणून 22 मे 2023 मध्ये अतिरिक्त जबाबदारी दिली आणि सोलापूरकरांना या दमदार आणि सिंघम स्टाईल अधिकाऱ्याच्या कामाची वेगळ्या पद्धतीची झलक पाहायला मिळाली। सोलापूर शहरात तब्बल 20 ते 25 वर्षांपासून महानगरपालिकाचे अतिक्रमण विभाग जणू झोपेचे सोंग घेत निद्रावस्थेत होते की काय। त्यामुळे सोलापूर शहरातील झपाट्याने वाढत चाललेल्या लोकसंख्येबरोबरच परिणामी बाजारपेठेत अतिक्रमणही वाढले। मंडई विभागाचे कामकाज पाहतानाच अतिक्रमणमुक्त शहर करण्याचा चंग बांधून जगन्नाथ बनसोडे यांनी आपल्या कामाची सुरुवात केली। सुरुवातीच्या काळात सोलापूर शहरातील प्रमुख बाजारपेठा फिरून आणि मुख्य रस्त्यावरती सर्वे करून जगन्नाथ बनसोडे यांनी सोलापूर शहरातील अतिक्रमण निष्कासित करण्यासाठी प्लॅन तयार केला। आपल्या अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांचा पथक आणि सोबत पोलिसांची कुमक घेत आणि बुलडोजर घेत शहरातील अनेक मार्गावरील तसेच बाजारपेठेतील अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली। सोलापूर शहरातील प्रमुख बाजारपेठ, मार्केट चौक, दाट लोकवस्तीचे ठिकाणी, प्रमुख रहदारी असलेले मार्ग या ठिकाणच्या अतिक्रमणांवर जगन्नाथ बनसोडे यांनी बिनधास्त बेधडकपणे बुलडोजर फिरविला। रस्ते, बाजारपेठ मोकळे केले। अतिक्रमण मोहीम सुरू केल्यानंतर धाडसाने अतिक्रमण पाडणारे हे अधिकारी कोण अशी चर्चा सोलापुरात सुरू झाली। तेव्हा सर्वांच्या तोंडात जगन्नाथ बनसोडे हे एकच नाव होते। ज्या ठिकाणी अतिक्रमण होते अशा बाजारपेठात JCB अतिक्रमण पथक दिसला की बनसोडे साहेब आले रे पळा रे म्हणून अतिक्रमण करणारे अक्षरशः पळून जात होते। तर दुसरीकडे 20-25 वर्षात जे झालं नव्हतं ते अतिक्रमण विभाग प्रमुखाचा पदभार घेतल्यानंतर घडत असतानाच व्यापाऱ्यांमध्ये अतिक्रमण काढण्यास विरोध देखील होत होता। जगन्नाथ बनसोडे यांच्या विरोधात पालिका आयुक्त शीतल तेली यांच्याकडे तक्रारीही करण्यात आल्या, परंतु आपल्या कामात निस्वार्थ आणि कोणाच्याही दबावाला बळी न पडता जगन्नाथ बनसोडे यांनी शहरातील प्रमुख बाजारपेठ असलेले नवी पेठ, माणिक चौक, बेगमपेठ, राणी लक्ष्मीबाई मंडई, 70 फूट रोड, 2 नंबर बस स्टँड,
विजापूर रोड, नई जिंदगी अशा विविध ठिकाणचे अतिक्रमण काढत आपला बुलडोझर त्यावर चालविला. बघता बघता शहरात एकच चर्चा होऊ लागली. अखेर हा बुलडोझरवाला व्यक्ती आहे तरी कोण असा प्रश्न सर्वांसमोर उभा राहिला. मी अतिक्रमणाला मला जी चार्ज दिल्यानंतर सोलापूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेलं होतं. परंतु जेव्हा मला चार्ज दिला तेव्हापासून मी या अतिक्रमणचा एक ध्यासच घेतला की सोलापूर शहर सुंदर आणि स्वच्छ दिसलं पाहिजे. त्या दृष्टीने मी माझ्या वरिष्ठांच्या आदेशानुसार मी अतिक्रमण विभागामध्ये काम करत असताना सोलापूर शहराचे सार्वजनिक रस्ते जे अतिक्रमित होते त्या केलेल्या अतिक्रमणावर मी बुलडोझर चालवण्याचा प्रयत्न केला. भल्या भल्या अधिकाऱ्यांसमोर आपल्या दडपशाहीचा मार्ग अवलंबन करणारे काही व्यापारी किंवा नेत्यांची नावे सांगून अतिक्रमण न काढण्याची विनंती करणारे व्यापारी देखील जगन्नाथ बनसोडे यांच्यासमोर नमती भूमिका घेत सहकार्य करायला सुरुवात झाली. अतिक्रमण काढल्यानंतर मीडियाशी वार्तांकन करताना त्यांनी नेहमीच सांगायचे की सोलापूर शहरातील अतिक्रमण व्यापाऱ्यांनी स्वतःहून काढून घ्यावे, अन्यथा माझा बुलडोझर अतिक्रमण काढणार. मी कोणालाही कोणत्याही परिस्थितीत जुमानणार नाही. मला कारवाई करण्यास कुणीही भाग पाडू नये असे जगन्नाथ बनसोडे नेहमीच सांगायचे. एका बाजूला सोलापूर शहराजवळच असलेल्या श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडकाम सुरू झाले, तर दुसऱ्या बाजूला त्याच दिवशी त्याच वेळेला मदना मारुती परिसरातील सराफ कट्टा येथील अतिक्रमण पाडण्यास जगन्नाथ बनसोडे यांनी आणि त्यांच्या पथकाने सुरुवात केली. व्यापाऱ्यांचा रोष देखील वाढला. परिणामी सोलापुरातील एका मोठ्या नेत्याचा फोन बनसोडे यांना आला, तरीही त्यांनी फोनवरती कारवाई होणारच असे सांगून तो फोन कट केला. हे पाहून व्यापारीही नमती भूमिका घेत अतिक्रमण काढण्यास परवानगी दिली. त्यानंतर काही दिवसांनी सोलापूर शहरातील प्रचंड गजबजलेल्या आणि गर्दी असलेला रस्ता म्हणजे मोबाईल गल्ली शिंदे चौक या ठिकाणी देखील त्यांनी अतिक्रमण काढत असताना एका स्थानिक माजी नगरसेवकाने अतिक्रमण न काढण्यासाठी विनंती केली असता त्यांनाही न जुमानता अतिक्रमण काढायला जगन्नाथ बनसोडेंनी सुरुवात केली. त्यावेळी दोघांमध्ये चांगलीच शाब्दिक चकमक देखील झाल्याचं समस्त सोलापूरकर नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभराने बातम्यांच्या माध्यमातून त्यांना पाहिलेलं आहे. सोलापूर शहरात कोणी त्यांना बुलडोझर बाबा म्हणाले, तर कोणी सिंगम म्हणू लागले. असे हे जगन्नाथ बनसोडे केवळ कर्तव्यदक्ष अधिकारीच नव्हे तर ते सामाजिक काम आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आदर्श ठेवत सामाजिक चळवळ, दीनदुबळ्यांना मदत करणे आणि स्वतःच्या JB ग्रुपच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आणि इतर राष्ट्रपुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथी दिनानिमित्त मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करत समाजातील दीनदुबळ्यांना नेहमीच मदत केली आहे. रक्तदान शिबिरे घेत तसेच विविध सामाजिक शिबिरे घेत त्यांनी आपला समाजकार्य चालूच ठेवलं आहे. सध्या सोलापूर महानगरपालिकेत प्रशासक राज असतानाच राजकीय लोकांचा काम करताना बळी न पडता निस्वार्थी व प्रामाणिकपणे नागरिकांसाठी ज्या सुविधा दिलेल्या आहेत त्याबद्दल ते काम करत आहेत. उदाहरणार्थ फुटपाथवरील अतिक्रमण काढणे, सार्वजनिक रस्त्यावरील अतिक्रमण निष्कासित करणे, मंडईत स्वच्छता ठेवणे आणि इतर कामे काम करत असताना त्यांना अनेक अडचणी आले तरीही कोणत्याही दबावाला बळी न पडता आपले कर्तव्य प्रामाणिकपणे जगन्नाथ बनसोडे हे बजावत आहेत. आपल्या सिंगम स्टाईल काम करत असतानाच आता जगन्नाथ बनसोडे हे येणाऱ्या 31 मे 2024 रोजी महानगरपालिकेच्या तब्बल 37 वर्षाच्या सेवेतून निवृत्त होणार आहेत. अशा या कर्तव्यदक्ष सिंघम तथा बुलडोझर बाबा अधिकाऱ्यास लोकप्रधान न्यूज नेटवर्कतर्फे त्यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे. वर्धापन दिनानिमित्त मला गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे, सन्मान करणार आहेत अशी माहिती मिळाली. त्या लोकप्रधान न्यूजच्या चॅनलच्या सर्व टीमचे सगरी साहेबांचे मी शतशः आभार मानतो आणि त्यांना मी धन्यवाद देतो की मी एक साधारण कर्मचारी आहे, त्या कर्मचाऱ्यांना अशा चॅनलच्या माध्यमातून माझा गौरव होतो ही मला आयुष्यात न विसरणारी गोष्ट आहे. माझ्या जीवनामधला हा आनंदाचा क्षण आहे.